विठ्ठलाच्या कृपेने उजळलेले जीवन. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या आनंदपूर नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याची पत्नी जानकी, मुलगा मोहन आणि वृद्ध आई असे त्यांचे छोटेसे कुटुंब होते. गंगाधरकडे फारशी जमीन नव्हती, पण त्याच्याकडे एक अशी संपत्ती होती जी कोणाकडेच नव्हती: अखंड विठ्ठल भक्ती. दररोज पहाटे 4 वाजता तो उठायचा. चंद्रभागेचे पाणी नसले तरी विहिरीचे पाणी डोक्यावर घेऊन स्नान करायचा. तुळशीला पाणी घालायचा आणि हातात टाळ घेऊन म्हणायचा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. त्याचा आवाज ऐकून गावातील अनेक लोक जागे व्हायचे. काही जण त्याच्यासोबत नामस्मरण करायचे, तर काही त्याची टिंगल करायचे. नाम घेतल्याने पोट भरतं का? एक श्रीमंत सावकार नेहमी म्हणायचा. गंगाधर फक्त हसायचा. पोट मेहनतीने भरतं आणि मन देवाच्या नावाने. त्या वर्षी पावसाने गावाकडे पाठ फिरवली. शेते कोरडी पडली. विहिरीचे पाणी आटले. जनावरे उपाशी राहू लागली. सावकारने गावकऱ्यांना मोठ्या व्याजाने पैसे द्यायला सुरुवात केली. अनेकांची शेती त्याच्या ताब्यात गेली. गंगाधरने मात्र कर्ज घेण्याऐवजी देवावर विश्वास ठेवला. रात्री तो मंदिरात जाऊन म्हणायचा, देवा, माझी परीक्षा घे, पण माझा विश्वास कधीही राहून घेऊ नकोस. एके दिवशी गावात एक वृद्ध वारकरी आला. त्याचे कपडे फाटलेले, पाय रक्ताळलेले आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. गंगाधरने त्याला घरी आणले. गरम भाकरी, पिठलं आणि ताक दिलं. स्वतः उपाशी राहिला, पण पाहुण्याला पोटभर जेवू दिलं. वृद्ध म्हणाला, बाळा, तू मला इतका मान का देतोयस? गंगाधर म्हणाला, प्रत्येक पाहुण्यात मला माझा विठ्ठल दिसतो. वृद्धाच्या डोळ्यात पाणी आले. दुसऱ्या दिवशी तो वृद्ध निघून गेला. जाताना म्हणाला, आषाढी एकादशीला पंढरपूरला ये, तुझी वाट पाहीन. गंगाधरने ते मनात साठवून ठेवलं. आषाढी जवळ आली. घरात पैसे नव्हते. पत्नीने आपल्या कानातील सोन्याच्या छोट्या रिंगा विकल्या. जा, विठ्ठलाला भेटून ये, ती म्हणाली. गंगाधर डोळ्यात अश्रू घेऊन वारीला निघाला. शेकडो वारकरी, टाळ मृदुंगाचा नाद, अभंग, दिंड्या, संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. वाटेत गंगाधरने एका अंध वारकऱ्याला हात धरून चालवलं. एक वृद्ध महिलेला पाणी पाजलं. एका लहान मुलाला खायला दिलं. त्याला वाटत होतं, मी विठ्ठलालाच सेवा करत आहे. पंढरपुरात पोहोचल्यावर दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती. तासनतास वाट पाहिल्यानंतर त्याला विठ्ठलाचे दर्शन झाले. त्याने डोळे मिटले. देवा, मला काही नको, फक्त तुझं नाव माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ओठावर राहू दे. त्या क्षणी त्याला जणू मूर्ती हसल्यासारखी वाटली. त्या रात्री स्वप्नात तोच वृद्ध वारकरी दिसला. आता तो तेजस्वी होता. त्याच्या मागे चंद्रभागा वाहत होती. तो म्हणाला, मीच विठ्ठल होतो. गंगाधर दचकून उठला. घरी जा, तुझं काम तिथे आहे. घरी आल्यावर त्याला कळलं की त्याच्या शेताजवळ नवीन झरा फुटला आहे. जिथे वर्षानुवर्षे पाणी नव्हतं, तिथे स्वच्छ पाणी वाहत होतं. गावकरी आश्चर्यचकित झाले. त्या झऱ्यामुळे गंगाधरचीच नव्हे, तर संपूर्ण गावाची शेती हिरवीगार झाली. सावकाराला हे पाहून मत्सर वाटला. त्याने झरा बंद करण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्याच दिवशी त्याच्या शेतातील बांध फुटला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तो गंगाधरकडे आला. मला माफ कर. गंगाधर म्हणाला, माफी मी कोण देणारा? देवाकडे माग. काही दिवसांनी गावात साथीचा रोग पसरला. गंगाधर आणि जानकी दिवसरात्र लोकांची सेवा करू लागले. कोणाला औषध, कोणाला अन्न, कोणाला धीर. लोक म्हणू लागले, हा माणूस नाही, देवदूत आहे. काही वर्षांनी गावात भव्य विठ्ठल मंदिर बांधण्यात आले. त्या मंदिराच्या उद्घाटनासाठी मोठे संत आले. संतांनी विचारले, या मंदिराचा खरा पाया कोणी घातला? सर्वांनी गंगाधरकडे बोट दाखवले. संत म्हणाले, दगडांनी मंदिर उभं राहतं, पण श्रद्धेने देव प्रकट होतो. गंगाधर वृद्ध म्हणाला, एका आषाढीला तो शेवटच्या वेळेस वारीला गेला. मंदिरात विठ्ठलाच्या चरणी डोकं ठेवून तो म्हणाला, देवा, माझ्या आयुष्यात संकट खूप आली, पण प्रत्येक संकटातून तूच हात धरलास. आज मी रिकाम्या हाताने आलो आहे, पण तुझ्या नावाने भरलेल्या मनाने.
इतक्यात मंदिरात घंटानाद झाला. वारकरी अभंग गाऊ लागले. गंगाधरच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज आलं. शेवटी त्याने उच्चार केला, विठ्ठल विठ्ठल, आणि शांतपणे त्याचा देह स्थिर झाला. लोकांच्या डोळ्यातून अश्रू होते. एका संताने हळूच म्हटलं, ज्याने आयुष्यभर विठ्ठलाचं नाव घेतलं त्याला आज विठ्ठल स्वतः घेऊन गेला. त्या दिवसापासून आनंदपूर गावात एक परंपरा सुरू झाली. प्रत्येक आषाढी एकादशीला गावातील प्रत्येक घरातून अन्नदान, नामस्मरण आणि गरिबांची सेवा केली जाऊ लागली. बोध: देवाची खरी पूजा फक्त मंदिरात नाही, तर दया, सेवा, प्रामाणिकपणा आणि अखंड श्रद्धेमध्ये असते. जो प्रत्येक जीवनात देव पाहतो त्याच्या आयुष्यात देव स्वतः मार्गदर्शक बनतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.